दारव्हा पोलिसांची मोठी कारवाई, धान्य आणि मोटार पंप चोरणारी टोळी गजाआड, 2,47,000चा माल जप्त। दारव्हा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धान्य आणि मोटार पंप चोरणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी चोरीची तूर, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि रोख रक्कम असा एकूण 2,47,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तरनोठी येथील शेतकरी अरविंद आनंदराव कदम यांची 15 क्विंटल तूर ग्रामपंचायतीच्या एका खोलीत साठवून ठेवली होती। अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून अंदाजे 84,400 रुपये किमतीची तूर चोरून नेली होती। या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित अमित बर्डे याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने 5 साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी पंगारावराव बर्डे, रवी बर्डे, रोशन जामणिक आणि इतर 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतली आहे। पोलिसांनी या कारवाईत 26 क्विंटल तूर, एक मारुती 4 चाकी गाडी, एक ऑटो रिक्षा आणि मोटार पंप विक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त केली आहे। ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलिसांनी